नमस्कार. आर के फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. ही लावण आहे 22 नोव्हेंबरची, 22 नोव्हेंबरची. तर 22 नोव्हेंबर 2024ला ह्याची रोप लागण केली होती आणि नियोजन असं होतं की ह्याच्यामध्ये पहिला उडीद आणि मका होती. निम्मी उडीद होती आणि निम्मी मका होती. तर उडीद आणि मका काढल्यानंतर ह्याचं फणकोळू केला, त्यानंतर फण केला, त्यानंतर रोटावेटर मारलं आणि सरी सोडली 4 फुटाची सरी सोडून आणि त्यानंतर 4 ट्रॉली शेणखत टाकून सरीमध्ये टाकून घेतलं आणि पाणी सोडून आपले रोप लागण करून घेतले. प्लॉट असा छान आला, तुम्ही पाहू शकता. 10 ते 12 कांड्या झाल्यात आता ऊसाला. तर पहिली आळवणी म्हणून आपण रोप लागण झाल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी नर्सरी किट, जॅटॅनिक नर्सरी किट म्हणून हे प्रोडक्ट होतं, ते वापरलं. त्यामुळं काय होतं की आपल्या रोपांना मुळ्या सुटायला मदत होते आणि 10 ते 11 दिवसांनी 10 ते 11-12 दिवसांनी आपण ह्याच्यामध्ये हे वापरलं होतं. काय 19 आणि मॅग्नेशियम सल्फेटचं आळवणी करून घेतली दुसऱ्या आळवणीमध्ये. मग तिसरी आळवणी म्हणून आपण 1261 प्लस BASFची कोंबी वापरली. त्यामुळे काय होतं, फुटे सुटायला सुरू होतात आणि कोंबीमुळे फुटव्यांना फोर्स पण मिळतो वाढण्यासाठी. तर 21 दिवसांनी केला होता बरं का ते तिसऱ्या आळवणी. आणि 1 महिन्याने म्हणजे 28 ते 30 दिवसांनी फवारणी केली होती 19-19. ते व्हाईट असतं बा, व्हाईट कलर 19-19 होतं, आपण आठवत नाही मला. 19-19 प्लस 6BAचं फवारणी करून घेतली. म्हणजे तिसऱ्या आळवणी झाल्यानंतर फुटवे यायला सुरू झाले. जसं फुटवे यायला सुरू झाले आपण तिसऱ्या आळवणी घेतली. ते म्हणजे त्यांची वाढ एकदम असं फास्ट प्रोग्रेस, म्हणजे सगळे एक समान वाढायला मदत झाली. तर हे झाल्या आळवणी आणि फवारणी झाली. त्यानंतर आपण कुठली फवारणी केलेली नाही, ती लास्ट फवारणी होती. उन्हाळ्यात जरा पाणी कमी पडत होतं, त्यामुळं आपण जास्त काय याच्यावरती खतांचा प्रयोग केला नाही. जस्ट आपण काय केलं होतं, तिसरी आळवणी झाल्यानंतर जी आळवणी झाली तिसरी आळवणी आणि जी फवारणी झाली ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, एक डोस दिला होता 15-15 आणि युरिया. एक बॅग 15-15 आणि 1 बॅग युरिया. हे युरिया प्लस काय बरं 15-15 एक बॅग युरिया प्लस मायक्रोन्युट्रिएंटचं 1 बॅग दिली होती, ह्युमिक ॲसिडची. भूग्रो 15-15 आणि युरिया हे तिन्ही मिक्स करून प्रत्येक रोपांच्या बुडामध्ये टाकलं होतं. त्यामुळं 15-15नी पण फुटवेला मदत होते, फुटे सुटण्याला, आणि युरियाने ग्रोथ होते, वाढते, उंची वाढते आणि काळोखी पण येते. तसंच भूग्रो हे ह्युमिक ॲसिडचं प्रोडक्ट आहे, ते पण मुळ्या सुटायला मदत होते. हे सगळ्या ह्या गोष्टी केल्या होत्या. मग त्यानंतर उन्हाळा लागला, ऊस वाढत गेला. तसंच पाणी तर ह्या प्लॉटला कमी पडलं नाही, आपण पाहत गेलो तसंच. पण ते दुसरा प्लॉट आहे आपला, त्याला ड्रिप केली होती. ड्रिप करून पण त्याला पाणी कमी पडलं, ते ऊस वाळायला लागला. उन्हाळा जोरात उन्हाळा असायचा, त्यामुळं जमीन लय तापायची. 4 फुटी सरी आणि मध्ये असं जागा मोकळी असल्यामुळं रान वाळून येत होतं एकदम.
आणि पाणी या ड्रिपनं मध्ये तेवढंच तरी आपल्याला ऊसाच्या बुडाला ड्रिप घातली होती आपण, आणि पाणी त्याला कमी पडलं होतं, तरी पण जीव धरला होता. शेवटला त्याचा म्हणजे असं जातं आहे असं वाटलं होतं. आणि हा प्लॉट गारेगारच होता का, म्हणजे आपल्याला ह्याला पाठानं पाणी सोडलं होतं आपण. 15 महिन्यातनं एकदा फिरायचं पाणी ह्याला. मार्च एप्रिलमध्ये 2 पाणी झाले होते फक्त त्याला. शेवटला एक अर्धा प्लॉट, अर्धा म्हणजे एक 4 सऱ्यांना पाणी कमीच पडलं होतं, तरी पण जीव धरला होता त्यांनी. ऑलमोस्ट उन्हाळ्यात हा चांगलाच होता ऊस, तो असे थोडा का फरक पडला नव्हता. आणि आता ऊसाची जाडी बघू शकता तुम्ही, खूप छान असं जाडी आहे ऊसाला. आणि 8, 9, 10 कांड्या झाल्या त्याला बघू शकता तुम्ही. आणि संख्या पण खूप छान आहे, प्रत्येक ह्याला 8, 9, 10, 8, 9, 10 प्रत्येक रोपाला संख्या मिळालेली आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम असं भारी ऊस आलेलं, सगळीकडे असं छान आहे खूप ऊस. सगळ्या ऊसांची जाडी पण छान आहे.